नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप खास व्हिडिओ होणार आहे। का खास होणार आहे? कारण की आजचा व्हिडिओ असणार आहे पेपर प्रेझेंटेशन वरती। आता हे जे पेपर प्रेझेंटेशन आहे, पेपर प्रेझेंटेशन काय आहे सर? तर एक सांगतो, एक अजय असतो आणि एक विजय असतो। अजय आणि विजय दोघं रूममेट असतात, दोघं सेम लेवलचा अभ्यास करतात, दोघंही एकच परीक्षा देतात सेम अभ्यासाने आणि अजयला मार्क्स पडतात 70 आणि विजयला मार्क्स पडतात 90। आता हा जो डिफरन्स आहे 70 आणि 90 मधला, हा कसा आला? या दोघांचीही प्रिपरेशन सेम होती, सेम एक्झाम दिली, सेम अभ्यास केला, परंतु हा डिफरन्स कशामुळे आला? असं विजयने काय केलं की 20 मार्क अजयपेक्षा जास्त घेतले। तर याचे काही सिक्रेट्स होते। काय सिक्रेट्स आहेत? तर त्यामागे पहिला जो मुद्दा आहे तो आहे हँडरायटिंगचा। विजयची हँडरायटिंग चांगली होती अजयपेक्षा। आता हँडरायटिंग तर तुम्ही बदलू शकणार नाही तुमची, आता तेवढा वेळ सुद्धा नाही, परंतु दुसरी जी गोष्ट होती, थोडीशी डोकं लावून विजयने काय केलं? पेपर प्रेझेंट केला, पेपर प्रेझेंटेशन केलं, पेपर सुटसुटीत लिहिला, काही टिप्स सांगितले की ज्याने पेपरमध्ये त्याला एक्झामिनरने जास्त मार्क्स दिले। जास्त मार्क का दिले? कारण की तुम्ही बघा, जेवढे एक्झामिनरला परेशान कमी करसाल तेवढे तुम्हाला तो मार्क्स जास्त देणार। आता काही मुलं काय करतात की खूप छोटे छोटे अक्षर काढतात, काही खूप मोठं मोठं काढतात आणि त्यामुळे काय होतं, एक्झामिनरला ते वाचता येत नाही, दिसताना ते एकदम घाण दिसतं आणि त्यामुळे एक्झामिनरची चिडचिड होती, मार्क्स कमी देतो। त्यामुळे आपल्याला कोणत्या अशा चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्यात आणि पेपर आपल्याला व्यवस्थित प्रेझेंट करायचा आहे, तर मी हे स्वतः पेपर तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही असं तुम्ही तर पाहणारच आहेत, म्हणजे बघणार आहेत कशा पद्धतीने मी पेपर लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचा पेपर लिहायचा। तर हा जो पेपर आहे बघा, हा पदार्थ विज्ञानचा पेपर आहे। यामध्ये पहिला जो एमसीक्यू आहे, सिद्धांत व्याख्या लिहून सिद्धांत प्रकार सांगून अभ्युपगम सिद्धांत उदाहरणासह लिहा। आता हा जो क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन की सिद्धांताची व्याख्या लिहायची। पहिल्यांदा तर मग आपल्याला काय लिहिलं पाहिजे? व्याख्या लिहिली पाहिजे। त्यानंतर सिद्धांताचे आपल्याला प्रकार सांगायचे आणि फक्त अभ्युपगम सिद्धांत आपल्याला लिहायचंय। आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा जर क्वेश्चन समजून घ्यायचा असतो, कारण की क्वेश्चन असतो एक, आपण लिहितो एक। विचारलं असतंय तर्कसंग्रहानुसार लिहा, आपण लिहितो प्रशस्तवादानुसार, सांख्यानुसार। म्हणजे कोणत्या आचार्यानुसार विचारले गेलं आहे, कोणते प्रकार विचारले गेलेले आहे, त्याचबद्दल लिहायचं, स्पेसिफिक लिहायचं, परफेक्ट लिहायचं, व्यवस्थित लिहायचं। आलं लक्षात? तर आता पहिला तर आपल्या सेक्शन असतो ए सेक्शन। ए सेक्शन मध्ये काय असते? एमसीक्यू असतात। तर हे एमसीक्यू कसे लिहिणार आपण सगळ्यांना माहिती आहे बघा। एमसीक्यू मध्ये असं सेक्शन ए मध्ये, आता उदाहरणार्थ तुम्हाला एमसीक्यू विचारलं गेलं की मनाचे विषय डॅश डॅश आहेत, तर खाली ऑप्शन आहेत 1, 2, 3, 5 आणि 10। सॉरी, 4 ऑप्शन असतात त्या ठिकाणी। आपण या ठिकाणी लिहू 4, 6 आणि 5। तर यामध्ये मनाचे विषय किती असतात? 5 असतात। मग हे अ, ब, क, ड किंवा ए, बी, सी आणि डी, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही मधून ऑप्शन असतात। मराठी मधून सुद्धा ऑप्शन असतात आणि इंग्लिश मधून सुद्धा असतात। जर तुम्ही इंग्लिश मधून लिहिणार असाल तर मग काय लिहिणार त्या ठिकाणी? डी। पहिलं उत्तर आहे डी आणि त्याच्यासमोर ऑप्शन सुद्धा लिहायचं आहे। म्हणजे 5 विषय आहेत म्हणल्यानंतर 5 चा आकडा सुद्धा लिहायचा आहे। जसं की आता दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा एमसीक्यू काय की खालीलपैकी आस्तिक दर्शन ओळखा। मग खाली दिलेलं आहे जैन चारवाक, बौद्ध दर्शन आणि सांख्य दर्शन। तर मग हे आस्तिक दर्शन कोणतं झालं या ठिकाणी? सांख्य दर्शन। तर सांख्य दर्शन आहे ए, बी, सी आणि डी। डी नंबरला आहे, तर या ठिकाणी काय लिहायचं? 2 नंबरचा ऑप्शन डी आणि समोर सांख्य दर्शन। आलं लक्षामध्ये? तर हे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे। तर एमसीक्यू समजलं कशा पद्धतीने लिहायचे। त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया एसीक्यू। आता हे एसीक्यू सेक्शन बी मध्ये दुसरा क्वेश्चन असतो लघुत्तरी प्रश्न। मग आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आहे म्हणूया बॉक्स मध्ये, दुसरा क्वेश्चन लिहायचा। त्यानंतर पहिला एसीक्यू आहे, एसीक्यू नंबर 1।
एसीक्यू काय होता पहिला आपला, तर त्या ठिकाणी आपल्या सिद्धांताची व्याख्या सांगायची, त्याचे प्रकार लिहायचे आणि अभ्युपगम सिद्धांत वर्णन करायचा. तर हा 5 मार्कासाठी क्वेश्चन आहे. त्यामुळे याला किती लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे हे पाहणार आहोत आपण. आता पहिल्यांदा तर निरुक्ती आपल्याला त्यांनी डायरेक्ट व्याख्या विचारलेली, तरी पण आपण काय लिहिलंय, निरुक्ती लिहिली. म्हणजे निरुक्ती जर पाठ असेल एकदम एक शब्दाचे सिद्धे अंत, ही तर तुम्हाला पाठ असेल, नसली पाठ तर काय हरकत नाही. त्या ठिकाणी पण निरुक्ती जर लिहिली तर ही आयडियल मानली गेलेली आहे. याने मार्क्स त्यांचे एक्झामिनर बाबा त्यांना व्याख्या विचारली पण निरुक्ती सुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे या पोरांना ॲडिशनल गोष्टी माहिती आहेत. तर ॲडिशनल गोष्टी माहिती आहे त्याचा अर्थ असा नाही की काही पण लिहायचं. छोटी जी काही गोष्टी आहेत जसं की निरुक्ती आहे, त्याची संख्या असेल, ह्या छोट्याशा गोष्टी ॲड करत राहायचं. आता ही निरुक्ती लिहिली आपण, सिद्धांत एक शब्दामध्ये संपवली. त्यानंतर आता त्याची व्याख्या लिहायची. व्याख्या काय आहे? सिद्धांताची व्याख्या आपल्याला विचारली गेली आहे. त्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये बघा हा श्लोक लिहायचा आहे आपल्याला. सिद्धांतो नाम स य परीक्षके बहुविध परीक्षा हेतुभिश्च साधयित्वा स्थापते निर्णय. हा आपल्या सिद्धांताची व्याख्या झाली. आता मुलांना काय क्वेशन असतो की हा चरक विमानस्थानमध्ये आपल्याला आता कितव्या अध्यायात कोणता श्लोक आहे हे आपल्याला एवढं लक्षात राहणं कठीण आहे. मग आपण फक्त चरक विमानस्थान लिहायचं, नो प्रॉब्लेम. फक्त आणि फक्त काय लिहायचं? चरक विमानस्थान. यामधून काय होईल की एक्झामिनरला काय वाटेल की यांनी श्लोक तर लिहिला आहे, त्याचबरोबर त्याचा रेफरन्स सुद्धा लिहिलेला आहे. मग हे जे श्लोक आपण वर्णन केलेलं आहे त्याचंच खाली 2 ते 3 लाईनमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर आता हे झाला पहिला मुद्दा. पहिली झाली व्याख्या. त्यानंतर दुसरं काय विचारलं होतं? प्रकार. आता प्रकार विचारले तर अशा पद्धतीचे जेवढे तुम्ही फ्लो चार्ट काढाल तेवढाच पेपर सुटसुटीत दिसेल. आणि हे जे फ्लो चार्ट आहे हे पाहण्यास सुद्धा बघा आता किती व्यवस्थित दिसतंय सगळं. या ठिकाणी पहिला बॉक्स केला आपण निरुक्तीला, दुसरा व्याख्याला केला, तिसरा बॉक्स प्रकारांना केला. एकदम व्यवस्थित वाटलं, सिस्टमॅटिक वाटलं. आणि सिद्धांताचे 4 प्रकार आपल्याला लक्षात येत आहेत. सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण आणि अभ्युपगम. आता हे जे 4 प्रकार आहेत हे तुम्ही पुढे एक्सप्लेनेशन करणार. एक्सप्लेनेशन कदाचित तेवढं बघणार नाहीत एक्झामिनर. का? कारण की एकदम व्यवस्थित दिसते. मुलांना कळालं की एक्झामिनरला कळालं की मुलांना हे 4 प्रकार व्यवस्थित माहित आहेत. आलं लक्षामध्ये? आता बघूया आपण नेक्स्ट. यामध्ये बघा एका खाली एक यातला बॉक्स करत असे लिहायचे. सिद्धांताचे एकूण 4 प्रकार सांगितलेले आहेत. आता 4 पैकी 4 आपल्याला विचारले आहेत का? नाही. फक्त आपल्याला एकच विचारलेलं अभ्युपगम. तर हे अभ्युपगम सिद्धांताबद्दलच लिहायचंय. तर हे अभ्युपगम सिद्धांताबद्दल आपण लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी व्यवस्थित आपण लिहिलेलं आहे. जे विचारलं तेच लिहिलेलं आहे आणि परफेक्टली असं डायग्राम वगैरे काढून बॉक्स करून परफेक्टली जे पाहिजे एक्झामिनरला तेच लिहिलंय. तर हा झाला पहिला क्वेश्चन. हा झाला पहिला एसक्यू. त्यानंतर दुसरा एसक्यू बघा, परिणामवाद. दुसरा एसक्यू परिणामवादावर विचारलाय. नुसतं त्यांनी परिणामवाद दिले. आता यामध्ये काय लिहायचं? तर पहिल्यांदा तर लिहायची परिणामवाद कोणी सांगितला? सांख्यदर्शन. त्यानंतर त्याची व्याख्या काय? त्यानंतर त्याचे मुख्य मुद्दे काय आहेत? बघा हे असे एकाखाली एक तुम्ही जर मुद्दे लिहिले एकदम सुटसुटीत दिसतंय ते. त्यानंतर सांख्यदर्शनानुसार परिणामवाद कसा काय सांगितलेलं आहे ते पण असे डॉट करून हे बघा प्रत्येक पॉइंटला असा डॉट केलेला आहे. पाहण्यासाठी एकदम भारी वाटत आहे. त्यानंतर ही जी काही असे डायग्राम असतील किंवा असे चार्ट असतील तर हे सुद्धा एकदम मस्त दिसतायत. त्यानंतर उदाहरण इथं लिहिलेलं आहे. उदाहरणमध्ये बघा दुधापासून दही होतंय. तर हे एकदम याला बॉक्स करून एकदम व्यवस्थित दिसतंय. म्हणजे 2 पेजेसमध्ये तुम्ही एसक्यू 2 ते मॅक्सिमम 2.5 पेजेसमध्ये लिहू शकता. एकदम व्यवस्थित परफेक्ट एसक्यू तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हा झाला दुसरा एसक्यू. त्यानंतर तिसरा एसक्यू दिशेबद्दल विचारलं गेलेलं आहे. दिशेचे लक्षण. आता दिशेचे लक्षण एकदम आपण लिहिलं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्याचा श्लोक लिहिला, त्याचा रेफरन्स लिहिला, तर्कसंग्रहानुसार लिहिलं. त्यानंतर त्याचं 2 लाईनमध्ये त्याला एक्सप्लेनेशन केलं प्रॉपर. त्यानंतर प्रकार लिहिला, प्रकार मुद्दा लिहिला, त्याला बॉक्स केला. लक्षण लिहिलं, त्याला बॉक्स केला. आता ही जे आहेत परत यामध्ये बघा आता दिशा ही एकच असली तरी उपाधिभेद दिशेचे किती प्रकार आहेत? 10. आता हे जे 10 लिहिलंय, 10 या संख्येला तुम्ही असं बॉक्स करू शकता व्यवस्थित. म्हणजे यांना कळालं की 10 प्रकार आहेत. आणि याची डायग्राम हे बघा, ही डायग्राम किती भारी दिसत आहे. ही डायग्राम अशी काढायची. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय आणि ऊर्ध्व आणि अधो. अशा पद्धतीने आपण 10 दिशा एकदम सिस्टमॅटिक दाखवलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा दिशेचे आयुर्वेदात महत्व एकदम परफेक्टली लिहिलेलं आहे. तर पहिलं रचना, शारीर व दिशा त्यामध्ये कसं पद्धतीने दिशेचं महत्व सांगितलेलं आहे. शरीर क्रियामध्ये कसं सांगितलंय, रोग आणि रोगनिदानामध्ये कसं सांगितलेलं आहे.
तर हे आपण दिशेचं महत्व जे आहे ते एकदम सिस्टमॅटिक पॉइंट टू पॉइंट लिहिलेलं आहे. असं नाही की दिशेचं महत्व सांगितलंय, लिहायचं सांगितलं आणि सगळे एकाखाली एक एकाखाली एक सगळे पॉइंट लिहितोय असं नाही. एकदम शरीर रचनेमध्ये काय सांगितलंय, शरीर क्रियेमध्ये काय सांगितलंय, रोग निदानामध्ये दिशेचं महत्व काय सांगितलंय, हे जे सिस्टमॅटिक पॉइंट नुसार लिहितोय तर हे आपल्याला 1 ते 2 मार्क जास्तच मिळणार आहेत. हे तुम्ही हे जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही बाकीचे जे काही स्टुडंट्स आहेत या बाकीच्या स्टुडंट्स पेक्षा तुमचं मध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, तुमचं काहीतरी वेगळेपण आहे, अशा पद्धतीचं एक्झामिनरला दिसून येते. बघा, औषध सेवन आणि दिशा कशा पद्धतीने एक 2.5 पेजेसमध्ये एक परफेक्ट एसीक्यू आपण या ठिकाणी संपवलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एसीक्यू आहे गुण. आता गुणाचा बघा, गुण गुणाचा एक श्लोक या ठिकाणी लिहून टाकला. त्यानंतर त्याचं लक्षण, लक्षण आपण 1 नंबरमध्ये लिहिलेलं आहे याचं, द्रव्याश्रय अगुणवान संयोग विभागे स्वकरणम अनपेक्षित कारणम गुण लक्षणम. वैशेषिक दर्शनानुसार आपण त्याचं लक्षण दिलेलं आहे, कारण की वैशेषिकनुसार विचारलं गेलं. त्यानंतर याचे बघा परत याचे लक्षण विचारलं, यामध्ये 3 जे मुद्दे आहेत, द्रव्याश्रयी, अगुणवान आणि संयोग विभागेशु अनपेक्षित कारण, हे स्पेसिफिक आपण दाखवले त्यांना. हे आम्हाला दाखवायचंय तुम्हाला. एक्झामिनरला हे आपल्याला कळवायचंय की हे बाबा हे स्पेसिफिक मुद्दे आहेत त्याचे. यामुळे एक्झामिनर अजून खुश होणार आहे. त्यानंतर आता आध्यात्मिक गुण विचारलं गेलेलं आहे एसीक्यू मध्ये. मग आपण आध्यात्मिक गुण हा पॉइंट लिहिला, त्याचा परत श्लोक लिहिला. श्लोक आता एकदम याचे फक्त नावच आहेत. नाव तुम्ही टाकू शकतात. सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, बुद्धी, हे जे 6 आध्यात्मिक गुण आहे, 6 संख्याची 6 लिहायची. तिचा श्लोक लिहायचा. रेफरन्स लिहायचा चरक शादिस्थान. मी या ठिकाणी कुठेही पहिला अध्याय आहे, दुसरा अध्याय हे कुठेही लिहिलेलं नाही. हे तुम्हाला पण तेवढंसं अवघड जात असेल की कोणत्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण चरक शादिस्थान वगैरे म्हणजे झालेलं नाही. चरक वगैरे सगळं झालेलं नाही. त्यामुळे डोंट वरी, फक्त चरक शादिस्थान हा जरी तुम्ही टाकलाय रेफरन्स तरी नो प्रॉब्लेम, मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर बघा, आता हे जे काही संख्या 6 सांगितले तर एकेकाला आपण एक्सप्लेन केलं आहे व्यवस्थित. पहिला आहे बुद्धी. बुद्धीचा एक श्लोक माहित होता म्हणून सर्व व्यवहार हेतू ज्ञानम बुद्धी टाकला. त्यानंतर बुद्धीचे 2 प्रकार असतात. हे आता प्रकार एवढे इन डिटेल लिहिलं नाही आपण. का? कारण की एसीक्यू साठी विचारलं गेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठे थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. कारण की आपल्याला टाइम खूप कमी असतो. त्या टाइम मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि पूर्ण पेपर आपला टाइमच्या मध्ये होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला किती येतंय यापेक्षा आपण ते किती प्रेझेंट करू शकतो आणि टाइमच्या आत आपण लिहू शकतो, हे याला फार महत्व आहे. कारण की हे आपल्याला 3 तासामध्ये सगळं लिहायचंय. त्यामुळे एसीक्यू साठी किती वेळ जातोय आपला, एलक्यू साठी किती वेळ जातोय, हे आपल्याला सगळं लिहून आपल्याला बघायचंय आणि त्याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची. तर बघा, आपण या ठिकाणी एक आध्यात्मिक गुण एक्सप्लेन केलाय. पहिलं बुद्धी केली, त्यानंतर सुख केला, त्यानंतर दुःख एक्सप्लेन केला, इच्छा, द्वेष, प्रयत्न. हे जे काय आहेत हे 6 आध्यात्मिक गुण एकदम त्याचा एक श्लोक लिहिलेला आहे या ठिकाणी. बघा, एक लाईनचा त्याचा श्लोक लिहिलेला आहे. म्हणजे दिसायला पण एकदम ते एक्झामिनरच्या निदर्शनास येते की श्लोक सुद्धा याने टाकलेले आहेत. त्यानंतर कर्म. आता कर्मवरती नेक्स्ट बघा, यामध्ये त्याची व्याख्या आपण लिहिलेली पहिल्यांदा. प्रयत्नादि कर्म चेष्टितम उच्यते, ह्याची व्याख्या लिहिली. त्यानंतर त्याचे प्रकार लिहिले. परत प्रकार बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा चार्ट काढून व्यवस्थित दाखवले. लौकिक कर्म, परलौकिक कर्म, परत त्याचे हे 5, त्यानंतर हे 2, असे व्यवस्थित त्याचे चार्ट काढून दाखवलेले आहेत. त्यानंतर हे प्रशस्त पादानुसार त्याचे प्रकार लिहिलेले आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू चरक प्रकार लिहिले आहेत आणि त्याची आयुर्वेदामध्ये काय उपयुक्त आहे ते लिहिलेलं आहे. हे बघा, हे आयुर्वेदामध्ये काय उपयुक्त आहे हे आपण लिहिलं. त्यानंतर आत्मा. आता आत्माबद्दल विचारलं तर आपण काय लिहिलंय या ठिकाणी, व्याख्या लिहिली. म्हणजे हे तर्कसंग्रहानुसार आत्मा लिहा असा क्वेश्चन होता. त्यामुळे हे आपण तर्कसंग्रहानुसार डेफिनेशन लिहिलेली आहे त्याची. त्याचे पर्याय लिहिलेले आहेत. 10 पर्याय आहेत त्याचे. त्यानंतर त्याचे प्रकार. प्रकार त्यानंतर हे म्हणजे हे 2 प्रकार हे तर्कसंग्रहाने सांगितलेले आहेत. त्यामुळे तर्कसंग्रहानुसारच प्रकार लिहिले आहेत. आता त्याचे पर्याय विचारले नव्हते तरी पण आपण हे पर्याय लिहिलेले आहेत. म्हणजे ते आपल्याला दाखवायचं एक्झामिनरला की हे आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. व्याख्या, पर्याय, प्रकार. परत प्रकार आपल्याला इन डिटेल मध्ये आपण लिहिले आहेत. याचा जीवात्माचा एक श्लोक, परमात्माचा एक श्लोक आणि त्याला एक पॉइंट नुसार एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर मन. आता मन जे विचारलं गेलं आहे बघा, त्याचं लक्षण लिहिलं आपण. त्यानंतर त्या लक्षणाला एक्सप्लेन केलं, त्याचे पर्याय लिहिले मनाचे आणि त्याचे प्रकार. हे प्रकार विचारले गेले नाही तरी पण आपण नुसते प्रकारांचे नावं लिहिलेत या ठिकाणी.
त्यानंतर मेन जे होते याचे विषय विचारले होते. तर हे विषय जे आहेत, विषयाचा एक श्लोक लिहिला आपण. आता ह्या श्लोक लिहिल्यानंतर हे 5 आपण विषय आहेत, त्यामुळे 5 ला अंडरलाईन केलं, 5 ला बॉक्स केला आणि ही अशा पद्धतीची एक मस्त डायग्राम काढली. मला तेवढे खास डायग्राम काढता येत नाही, तरी पण मी माझे 100% प्रयत्न केलेत. तुम्ही अजून बेटर करू शकता. पण बेटरच्या नादात असं नाही की आपल्याला टाईम पुरायला नको. त्यामुळे वेळेत आपलं सगळं झालं पाहिजे. त्यामुळे मी कोणती स्केल वगैरे काही घेतली नाही. डायरेक्ट हाताने सगळे बॉक्स केलेले आहेत किंवा डायग्राम काढलेले आहेत. त्यानंतर हे बघा, चिंत्य, विचार्य हे मनाचे विषय. चिंत्य, विचार्य, ऊह्य, ध्येय, संकल्प एकदम चार्ट देखील दाखवलेला नाही. प्रत्येकाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आता काल. कालविषयी विचारलं होतं. काल हा एसक्यू होता. तर कालचे आपण लक्षण लिहिलेलं आहे या ठिकाणी, त्याला एक्सप्लेन केलं. नंतर उत्पत्ती. उत्पत्ती या ठिकाणी लिहिली. उत्पत्ती विचारली नव्हती तरी पण आपण या ठिकाणी लिहिली. म्हणजे आपण हा पॉइंट ॲड करू शकतो आणि एकदम छोटा आहे त्यामुळे. त्यानंतर प्रकार. आता हे जे काही कालाचे प्रकार सांगितलेत, नित्यक आणि अवस्थिक अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित अशी डायग्राम काढून लिहिलेले आहेत. त्यानंतर परत त्याचे प्रशस्त पादाने कोणते गुण सांगितले, तर याला एकदम 5 गुण सांगितले म्हणून 5 ला बॉक्स केला. ही एक श्लोक टाकला इकडे एक लाईनचा आणि याला प्रत्येक जे गुण आहे याला प्रत्येक गुणाला असा बॉक्स केला. त्यामुळे अजून भारी ते दिसत आहे. आलं लक्षामध्ये? त्यानंतर नेक्स्ट आहे आता एल-ए-क्यू. आता हे एल-ए-क्यू सेक्शन म्हणजे क्वेश्चन नंबर 3. मग 3चा आकडा या ठिकाणी टाकायचा आहे. एल-ए-क्यू सेक्शन या ठिकाणी चालू झालेला आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे न्यायदर्शन. न्यायदर्शन लिहा. आता न्यायदर्शन कशा पद्धतीने लिहिले पाहिजे? आता पॉइंट नुसार लिहिलं पाहिजे. नुसतं त्यांनी न्यायदर्शन लिहिलं. मग न्यायदर्शनामध्ये काय लिहायचं? कसं लिहायचं? हा क्वेश्चन होता. तर यामध्ये बघा, पहिल्यांदा जर आपण करता म्हणजे हे न्यायदर्शन कोणी सांगितलं? तर हे अक्षवाद गौतम यांनी सांगितलं. त्यानंतर त्याचे पर्याय. हे पर्याय लिहिलेले आपण. त्यानंतर त्याचे प्रकार. आता हे प्रकार लिहिले आपण. प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये हे आस्तिक दर्शन आहे का नास्तिक दर्शन आहे? तर आस्तिक. त्यानंतर याचं पूरक दर्शन कोणतं? मुख्य ग्रंथ काय-काय आहेत? भाष्य ग्रंथ कोणते-कोणते आहेत त्याचे? हे आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यानंतर आता पदार्थ. बघा, पदार्थ हे जे सांगितलेत, 16 पदार्थ सांगितलेत. त्यामुळे हे 16 पदार्थ इकडनं 8, तिकडनं 8 एकदम भारी दिसत आहे. त्यानंतर त्याचे प्रमाण. प्रमाण हे 4 प्रमाण सांगितले. इकडनं 2, इकडनं 2 प्रमाण. प्रमेय. प्रमेय किती? 12. इकडनं 6, इकडनं 6. एकदम सिस्टमॅटिक दिसत आहे आणि ते एक्झामिनरला सुद्धा एकदम करेक्ट लक्षामध्ये येते. त्यानंतर प्रयोजन लिहिलं आपण न्यायदर्शनाचं. प्रमाणे अर्थ परीक्षण न्याय. त्यानंतर सिद्धांत यांनी किती सांगितले होते? तर असत्कार्यवाद, अरंभवाद, पीठरपाकवाद हे सिद्धांत सांगितलेत. म्हणजे सिद्धांताची फक्त नावं या ठिकाणी लिहिली आहेत आपण. आणि यामध्ये आयुर्वेदात काय महत्व आहे? न्यायदर्शनाचं. आयुर्वेदाशी काय संबंध आहे? तर हे आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो एल-ए-क्यू होता हा तेज महाभूताबद्दल होता. तर हे तेज महाभूताचं काय-काय लिहिलंय बघा. तर पहिल्यांदा लक्षण लिहिलंय. कारण की हे जे काय तर्कसंग्रहानुसार त्यांनी लक्षण विचारलेलं. त्यामुळे तर्कसंग्रहानुसार लक्षण आपण या ठिकाणी लिहिलंय. त्यानंतर उत्पत्ती. बघा आता उत्पत्ती वेगवेगळे त्यांनी असा विचारलं नाही. नुसतं तेज महाभूत संक्षिप्त लिहा असं क्वेशन दिला होता. त्यामुळे आता उत्पत्ती आपल्याला प्रत्येक दर्शनानुसार आपण या ठिकाणी एक्सप्लेन केली. हा थोडासा लेंदी एल-ए-क्यू होऊन जातो आपला. तुम्ही एवढं इन डिटेल नाही लिहिलं तरी चालेल. बघा आता हे सांख्य दर्शनानुसार लिहिली मी या ठिकाणी. एकदम सिस्टमॅटिक अशी डायग्राम काढून. त्यानंतर आपण वैशेषिक दर्शनानुसार लिहिली. तैत्तरीय उपनिषदानुसार त्याची उत्पत्ती लिहिलेली आहे. त्यानंतर हे बघा, ही आता हे डायग्राम सगळे हाताने काढलेले आहेत मी. तर थोडंसं जे काही गोल आहे हे कमी जास्त इकडं-तिकडं असं होऊ शकते. तर हे जे काय यामध्ये पंचकर्म प्रक्रिया अशा पद्धतीने आपण दाखवली तर एकदम डायग्रामॅटिक वाटतंय सगळं. त्यानंतर आयुर्वेदानुसार सुश्रुतानुसार बघा कशा पद्धतीने डायग्रामनुसार एकदम उत्पत्ती दाखवलेली आहे. चरकानुसार एकदम नुसार उत्पत्ती दाखवलेली आहे. त्यानंतर त्याचे प्रकार विचारले गेले होते. तर तेज महाभूताचे एकदम ह्या चार्टनुसार डायग्राम व्यवस्थित दिसतायत आपल्याला. नित्य, अनित्य आहेत. त्याचे गुण. त्यानंतर आता ह्याचे गुण वैशेषिकानुसार, परत चरकानुसार, सुश्रुतानुसार आणि सर्वात महत्त्वाचं प्रशस्त पादानुसार त्याचे गुण. तर हे तेज महाभूत आहे. त्यानंतर लास्टला जो मुद्दा आपण कव्हर केला तेज महाभूताचा तो होता आयुर्वेदामध्ये महत्त्व. आता हे आयुर्वेदामध्ये महत्त्व आपण हे अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा. तर या ठिकाणी आपण एक 4 ते 5 पेजेसमध्ये हा एल-ए-क्यू संपवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. हे 2 एल-ए-क्यू झाले. आता जे 2 एल-ए-क्यू राहिलेले आहेत. 2 एल-ए-क्यू कोणते राहिलेले आहेत आपले?
दोन एलिक्यू राहिल्या. तिसरा एलिक्यू म्हणजे गुणाचं लक्षण लिहून गुरु अधिगुण सविस्तर लिहायचे. तर हे एलिक्यू मी तुम्हाला लिहायला देणार आहे. तुम्ही हा व्यवस्थित लिहा. कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करता येईल हे सांगा आणि तुम्हाला जर वाटलं यामध्ये कसं कसं लिहिलं गेलेलं आहे, तर मला तुम्ही मेसेजवरती पाठवू शकता WhatsAppवरती. या माझ्या नंबरवरती तुम्ही हे जे काही 2 क्वेशन आहेत, गुण आणि याचा सामान्य विशेष सिद्धांतवाल्या 2 एल-क्यू माझ्या नंबरवरती पाठवू शकता. कशा पद्धतीने प्रेझेंट केला आहे मी सर सांगा मला. यामध्ये काय अजून पॉइंट ॲड करायचे आहेत का? तर हे तुम्ही मला विचारू शकता बिनधास्तपणे. फक्त यामध्ये आता हे सगळं आपण लिहिलंय. तुम्हाला तुम्हाला आता आय होप तुम्हाला कळालं असेल, की कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो पेपर. परंतु या सगळ्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे टाईम. टाईम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कशामुळे? कारण की हा पेपर तुमचा 3 तासामध्ये झाला पाहिजे. लास्टचे एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला सगळा पेपर लिहिलाय का? एखादा एम-सी-क्यू राहिला का? तर हे पाहण्यामध्ये जातो. त्याचबरोबर यामध्ये लाईन मारायच्या असतात. आडव्या लाईन जे काही ब्लँक पेजेस राहिले, सगळ्या ब्लँक पेजेसवरती आडव्या लाईन मारायच्यात आणि ट्राय करा, की जास्तीत जास्त पेजेस भरले पाहिजे. पेजेस भरायचे त्याचा अर्थ असा नाही की काही पण लिहायचे. व्यवस्थित लिहायचं, सिस्टमॅटिक लिहायचं आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे तर तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. तर अशाच व्हिडिओ तुम्हाला जर अजून पाहिजे असतील तर आपल्या आयुर्वेदा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही WhatsAppवरती आयुर्वेदा मराठीचं चॅनल आहे ते एक जॉइन करा. त्यामध्ये आपली एम-सी-क्यूची प्रॅक्टिस दररोज होत असते. त्यामुळे तुम्हाला देखील त्याचा फायदा होऊन जाईल. तर थँक यू सो मच.